काय चाललंय गौरी? काय चाललंय मम्मी? तुम्ही गेली का? पप्पा तुम्ही काय करताय? सगळी तयारी करतोय आता मांडायचं ना त्यामुळे. काय चाललंय? गाडी केली तर सगळं चेक करतोय क्वालिटी चेक कर. सगळं क्वालिटी बरोबर झाली आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण मस्त मजेत असतील. तर आज मी चाललेली आहे ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी. तर मागच्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझी एक मैत्रीण आलेली आहे इंडियामधून, आपल्या भारतातून. तर ती तिच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठीच आलेली आहे. तर आता तिचं ओटी भरण आहे. तर बाहेरच्या देशात असे काही कार्यक्रम करायचे म्हटले तर आपले रिलेटिव्ज आणि मैत्रिणी वगैरे तर नसतातच, पण योगायोगाने मी तिथे होते, त्याच्यामुळे मला रोहिणीने बोलवलेलं आहे तिच्या मुलीच्या ओटी भरण्यासाठी. आता लवकरच मी तिकडे पोहोचेलच, पण तिकडे सुद्धा कशी तयारी चालू आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. काय चाललंय गौरी? कशासाठी? मेकअप. काय चाललंय मम्मी? पावभाजी चालली. अरे वा, मस्त दिसते पावभाजी. तुम्ही गेली का? मीच गेली. पप्पा तुम्ही काय करताय? मी आपलं डिश वगैरे सगळी तयारी करतोय आता फराळाचं मांडायचं ना त्यामुळे. काय चाललंय? गाडी केली तर सगळं चेक करतोय क्वालिटी आहे का? ओके, अजून सगळं प्रॉपर आहे, एकदम मस्त क्वालिटी चेक कर. सगळं क्वालिटी बरोबर झाली आहे. तर अशी सगळी तिची तयारी चालू होती आणि तितक्यात मी पोचले आणि बऱ्यापैकी सगळं आवरलेलंच होतं. आता तिला फक्त आवरायचं, साडी नेसणं आणि दागिने घालणं हे सगळं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी रोहिणी पुण्यातूनच घेऊन आली होती. दागिने, साडी, थोडंफार फराळाचं, या सगळ्या गोष्टी ती येताना घेऊन आली होती. गाणं नाही, आता बंद करून ठेवली गाडी. मग सकाळपासून चालू होती, माझं बंद आहे. लगेच नाही. तर ही आहे गौरी, माझ्या मैत्रिणीची मुलगी. लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. तर एक नाही तर दोन गुड न्यूज मिळणार आहे. तिला जुळे होणार आहेत आणि एक मुलगा आणि एक मुलगी, असे 2 बाळं तिला होणार आहेत. आणि हे सगळं मला कसं माहिती? तर एक सांगते तुम्हाला की बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला काय होणार आहे हे डॉक्टर आधीच सांगतात. म्हणजे ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का, की तुम्हाला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे. तर आणि आपल्या देशामध्ये कसं सांगत नाहीत, पण बाहेरच्या देशांमध्ये सांगतात. आणि आपल्याकडे कसं ओटी भरण वगैरे असतं, तसं इकडे बाहेरच्या देशांमध्ये कसं असतं की जेंडर रिव्हील करण्याचा एक प्रोग्राम असतो आणि ते मोठं सेलिब्रेशन असतं त्यांचं. आणि त्याच्यामध्ये ते मुलगा आहे, मुलगी आहे, काय आहे ते सगळं सांगतात आणि सेलिब्रेशन करतात.
वाकडं झाले थोडं. ठीक आहे, चांगलं आहे, ठीक आहे. हा. या औक्षण करू आपण. औषध करायचं आता. तर हा सगळा प्रोग्राम चालू असताना गौरीच्या सासूबाईंनी सुद्धा कॉल केला होता आणि त्यांना माहिती होतं आणि त्या खूप एक्सायटेड आहेत त्यासुद्धा आणि खूप हौशीसुद्धा आहेत. त्यांनी कवितासुद्धा केलेली आहे की होणाऱ्या नातवंडांसाठी वगैरे. खूप छान कौतुक करतात गौरीचं. मी सपोर्ट केला. अक्षय मी आता लाडू नको का खायला. आता हे फराळाचं बघा. इथेच आहे. हां. हे काय शेव, हे चकली, त्यानंतर आणि हे काय अक्रोड ना, अक्रोड. त्यानंतर हे काय चॉकलेट आणली, प्रोटीन बार आहे, प्रोटीन बार. त्यानंतर मग हे फ्रुट्स, नारळ, हे चालू आहे ना. व्हिडिओ चालू आहे तिकडे. मी दिसतोय का? तर कॅनडामध्ये आता मी भरपूर दिवस राहिलेली आहे आणि असं हा जो कार्यक्रम आहे तो सगळं बघून असं वाटलंच नाही मला की मी बाहेर आहे, कॅनडामध्ये आहे. असं वाटलं की आपल्या भारतातच आहे आणि असं भारतातच कुठल्या तरी आपल्या घरात असा कार्यक्रम चालू आहे. फक्त एवढंच की माणसं कमी होती आणि खूपच छान कार्यक्रम झाला, थोडक्यात मस्त. आणि तसं रोहिणीने खूप छान बेत केला होता पावभाजीचा, तसं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला आणि त्याच्यानंतर खूप छान फोटो सेशन केलेलं आहे आम्ही. आणि अशा प्रकारे हा ओटी भरण्याचा कार्यक्रम मस्तपैकी पार पडलेला आहे. हा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.